मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ आकारणी तर 1 ऑगस्ट पासून टॅरिफ लागू होणार। ट्रम्प यांची घोषणा। भारतानं रशियाकडून सर्वाधिक शस्त्र आणि तेल खरेदी केल्यानं निर्णय। अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा परिणामांचा अभ्यास करतोय। भारत सरकारकडून भूमिका जाहीर। शेतकरी, उद्योजक आणि लहान व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी कटिबद्ध। दबावाला बळी पडणार नाही, सरकारची भूमिका। मोदींच्या ट्रम्प सोबतच्या मैत्रीची किंमत भारताला मोजावी लागते। अमेरिकेच्या 25% टॅरिफ आकारणीनंतर काँग्रेसची ट्विट करत टीका। पाकव्याप्त काश्मीर काँग्रेसनं दिला, मात्र परत घेण्याचं काम आम्ही करणार। अमित शहांचा राज्यसभेत काँग्रेसवर हल्लाबोल। प्रणिती शिंदेंनी सैन्याचा आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांचा अपमान केला। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा, या प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार। वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्यासह 6 जणांना ईडीचं समन्स। सूत्रांची माहिती, छाप्यामध्ये 1,33,00,000ची रक्कम जप्त। 3 वर्षात 123 नगरसेवकांचा सेनेत प्रवेश। सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे असल्याची माहिती। भाजप वगळता सर्व पक्षाच्या नगरसेवकांचा प्रवेश। मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश। जालना महापालिका स्वबळावर लढण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह करणार असल्याची गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। कराड संदर्भात डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब। विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। डोंबिवलीमध्ये भाजप महिला मोर्चाची रणनीती ठरली। दरम्यान 50% महिला आरक्षणाचा योग्य वापर कसा करता येईल या संदर्भात चित्रा वाघ यांचं सखोल मार्गदर्शन। कबुतरांना खाद्य देणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करा। सुप्रीम कोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश। कबुतरांना खायला घालण्यासाठी या ठिकाणी लोक येत असतात, मात्र ते धोकादायक, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण। नागपूर आणखी 2 मोठ्या अधिकाऱ्यांना अटक। तर नागपूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांच्यावर कारवाई। खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्ग कमी केला। धरणातनं 7,370 क्युसेकनं नदी पात्रात विसर्ग सुरू। ठाण्यामध्ये बॅनरबाजीवरून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या सेनेत राडा। दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात लावलेले बॅनर्स काढले। बागळे इस्टेट परिसरात तणावाचं वातावरण। मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी आज निकाल। एनआयए विशेष न्यायालय निकाल देणार। भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह 8 जणांचं भवितव्य ठरणार। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। तर हत्या प्रकरणातील पहिल्या तपास अधिकाऱ्यांचा सीडीआर काढा अशी मागणी करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। शिवसेनेचे खासदार आणि इतर राज्यातील महत्त्वाच्या सेना नेत्यांच्या बैठका। बुद्धिबळाची विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपुरात विमानतळावर जोरदार स्वागत। बुद्धिबळाची ग्रँड मास्टर झाल्यानंतर दिव्याचं सर्व स्तरातनं कौतुक। रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप। भूकंपामुळे रशिया, अमेरिका, जपान आणि हवाई बेटांना सुनामीचा इशारा। हिलो हवाईमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आल्याचंही दृश्य। मुंबईसह कोकणात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज। विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा। मात्र राज्यातील इतर भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार। बेकायदा परदेशी शिक्षण संस्थांच्या पदव्या अवैध असणार। यूसीजीकडून आता स्पष्ट। तर असे अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थांवरही कारवाईचा इशारा। विद्यार्थी पालकांनी खबरदारी घेण्याची सूचना। भारत इंग्लंडमध्ये आजपासून निर्णायक 5वी कसोटी। भारताचा प्रमुख गोलंदाज बुमराहला विश्रांती, तर इंग्लंडचा कर्णधार स्टोक्स दुखापतीमुळे कसोटीला मुकणार। ओव्हल मैदानावर सामना रंगणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।